हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो. श्री स्वामी समर्थ म्हणला. श्री स्वामी समर्थ ताई. रात्री तुम्हाला फोन केला तुम्ही उचललाच नाही अहो. केव्हा? रात्री केलता की 9 वाजता. अच्छा अच्छा. हा हा हा. कसं आहे, बरं आहे का? मस्त. होय. काय अनुभव शेअर करायचा आहे ताई? हा अनुभव शेअर छोटासाच आहे, लय मोठा नाही. हा हा हा. ते काल नव्हतं का वटपौर्णिमा होती ना काल. हो 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 हो. आणि मग ते काल आहे ना, मग आपण पुरणपोळी करतोच की निवद दाखवायला सगळ्यांना हो देवाला हो खायला. हो 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 हो. म्हणून काल माझी पूजा करून झाली होती दुपारून. आपण ते वट पुजायच्या अगोदर मी निवद दाखवलेला. हा हा हा. हा हा. आणि ना खोटं बोलत नाही, त्यातला थोडा तुकडा खाल्लेला. म्हणजे तुकडा गायब झाला त्या पोळीतला एका अय्या. साईडचा. हो. हा. हा. म्हणजे मी कसं म्हणलं स्वामींना की स्वामी हा. तुळशीचं पान काढायचं लक्षातच नाही आणि उशीर पण झालता लय, मग तसं दाखवला. म्हणलं एक हा. वेळेस तुळशीचं पान नसलं मग काय होते. हा. मी काय म्हणलं खातात काय, म्हणलं स्वामी तुम्हाला आवडते का नाही काय माहिती तुळशीचं पान नसल्यावर. हा हा हा. म्हणजे स्वामींना लागतं ना वाटतं तुळशीचं पान. हो हो हो. पान. हा. तर खोटं नाही बोलत ताई. ते नैवेद्य दाखवलं तिथेच बसली होती मी. ते 11 माळी जप चाललेला माझा. म्हणजे 5-6 माळी झाला असेल माझा. त्याच्यावर त्यातला तुकडा गायब झालाय. आपण म्हणू शकतो की मांजर आलतं काय आलतं. हो पण मी हो. तिथंच बसली होती. बघा. मी उठलीच नाही जागेवरून. कारण ताई. बघा मी नैवेद्य दाखवलं आणि ते बायका जातील म्हणलं पटकन 11 माळी जप करून घ्यावा. हो 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 हो. ते काल 12 वाजेपर्यंत होतं ना काहीतरी वाटतं हो ते हो. पूजा बरोबर. करायची. हा. म्हणून म्हणलं 11 माळी जप मग 6-7 माळी झाला असेल. हम्म. पण ते अचानक एका साईडचा कोपरा थोडासा गेला त्या होळीचा. बघा. मला ना लय भारी वाटलं. मग म्हणलं सांगावं. स्वामींची कृपा महान आहे ताई. हा. म्हणजे मी कसं म्हटलं असतं ठीक आहे पोरांनी खाल्लं असतं तर बाबा ठीक आहे पोरांनी खाल्लं असेल किंवा हो मांजर आली हो असेल. हो पण हो. मग तिथंच बसली होती. तिथं उठलीच नाही ना, तिथंच बसून राहिली. हा. म्हणून मला किती जास्त जरा आणि रडायला झालं एकदम बरोबर. नाही का. असं डोळ्यात एकदम पाणी गच्च भरलं की आपण नाही का एवढा म्हणजे कसं का होईना आपण ते मान्य करून घेतात आहो. बरोबर बरोबर. त्यांच्यापर्यंत पोहोचतंय कसं जरी केलं पोचतं तरी. पोचतं. स्वामींची लीलाच बघा ते ताई. हा त्याला लिहिलाच. पर्याय आणि नाही. एकदा पण असे 2-3 वेळेस पुन्हा ताई शिरा पण खाल्लाय माझा. आणि हो ना? माझ्याकडनं हो लय फोटो होता अहो. आणि त्या पोराने त्या दिवशी माझ्या मोठ्या मुलाने काय केलं हा. मोबाईल मधलं काय केलं ते सगळं डिलीटच झालं, काहीच राहिलं नाही. पूर्ण अय्या. मोबाईलच ब्लॉक केला. हा. आता ते फोटो पण नाहीत काहीच नाही. आणि तुम्हाला पण पाठवले होते बघा मी फोटो, तुम्ही ते अनुभवात पण नाही टाकले. माझे दोन्ही अनुभव तुम्ही आले बघा उशिरा तुम्ही. टाकले असतील ताई. कसं आहे नाही लगेच नाही. टाकले ना फोटो तर मग हा. मला ते करता येतं सगळं. नाही लगेच टाकलेले ताई फोटो मी तुम्हाला. पण अच्छा. तुम्ही ते बघितलंच नाही. तुम्हाला रात्रीचा फोन केलता मी घड्याळच नव्हतं बघितलं. पाणी हा. सुटलं होतं म्हणून मी म्हणलं पाणी भरते तर फोन करावा. अच्छा पण अच्छा. तुम्ही हा. झोपलेला. तुम्ही हा. झोपले मला कर म्हणा. मी म्हणलं बाई मला काय कळतंय का इतकं रात्रीचा फोन केलाय. म्हणलं झोपड झाली म्हणलं माझ्यामुळे मी कावीची. कसले फोटो होते ताई ते? ते नाही का मी तुम्हाला पाठवलेले. ते तुम्हाला मी सांगितलेलं बघा मला एक एक्स्ट्रा फुल आलतं बघा ह्याचं जास्वंदीचं. हा हा हा. अजून बरं बरं ते बरं. ताई मग ते पुस्तकांमध्ये टाकले असतील मी. नाही अनुभव येऊन गेले ताई ते दोन्ही पण अनुभव आले. अच्छा अच्छा. हो. आणि ते पुस्तकाचे पण होते ते उद्या आलेली थोडीशी हो हो. अध्यायांमध्ये 9वे अध्याय मला 6वे टाकून अध्याय. ठेवा ते परत. अहो आता एक पण माझ्याकडे फोटो नाही राहिला. आणि सगळं डिलीट नाही झालं. मला पाठवलेले असतील ना त्याच्यात असतील ना ताई. हा ह्याच व्हॉट्सअपमध्ये का? नंबरवरनं पाठवलेले का? नाही मिस्टरांच्या पाठवलेले. ताई मग माझं ना ते नाही माझ्याकडनं होत. मग कसं होतं ज्या हा नंबरवरनं अनुभव शेअर केला ना त्याच हा. नंबरवरचे मी फोटो टाकू शकते. कारण तेवढं लक्षात येत नाही ना पटकन. खूप नाही जणांचे फोटो असतात. माझं कसं झालंय माहितीये का, हा. माझ्या व्हॉट्सअपचा नंबर वेगळा आहे आणि कॉलेजचा नंबर वेगळा आहे. हा मग मग तुम्हाला तसे मी फोटो त्यांच्या नाही टाकतायत मग मला. होय का? हा. मी तुम्हाला त्यांच्या फोनवरून फोन केलता आणि त्यांच्या फोनवरून फोटो पाठवलेले मॅडम. हो का? अच्छा हा. अच्छा पण अच्छा अच्छा. ते जाऊ द्या नाहीत आले हम्म. तुमच्याकडून. तुम्हाला पण थोडं व्याप असतं लक्षात नसून राहिलं. हा. पण आहे ना म्हणलं हा अनुभव सांगावा. नाही नाही म्हणजे कसं खूप छान. दुसरा अनुभव लगेच लवकर येईल आपल्याला. येतोच आणि हा तर सगळ्यांना अनुभव आहे की एकदा शेअर केला की हा लगेच दुसरा अनुभव येतो. लगेच येतो. हो हा. मग काय. आणि ते मी तुमच्या शेअर करते. वडिलांची ते तब्येत बरी आहे का? आजारी होता ना मध्ये? आजारी नाही ताई ते. वय मग वय झालंय ना आता. हा 90 वय.
मग होय. कसं आता सांगा 90 वयामध्ये कशी राहणार माणसाची तब्येत? मग काय आणि हो. नोकरीवाल्यांनी कसं आयुष्यभर टेन्शन घेतलेलं असतं. मग टेन्शन त्यांना घेतलेलं असतं. थोडंसं आयबीएसचा वगैरे त्रास आहे. मग हो. मध्ये जसं थोडंसं जरी ताई टेन्शन तुमची आलं. पण काळजी घेत जावं बरं का. कारण तुम्ही लय चांगलं सुदृढ राहावा. हो. तुम्ही सुदृढ राहिला म्हणजे आम्हाला लय बरं. आहे तुमच्या आशीर्वादाने आहे सगळं छान. आहे. हं. उलटच आमचं थोडं थोडं सगळ्यांचं आयुष्य तुम्हाला लागू द्या. अरे आणि बापरे! तुम्ही नको जास्त ताई. दिवस जगा. नको, नको. आहे नको नको तुमचं. तुम्ही ना तुम्ही लय मोठी शक्ती आहे. तुम्हाला माहित आहे. ते चेष्टा नाही कुणाचं एवढं ऐकून घ्यायचं. आणि तुम्हाला आपण कसं बोलतो बघा एखाद्या मैत्रिणीसारखं आईसारखंच बोलतो हो. ना फ्रीली हां. एकदम. बरोबर. थोडंसं नाही फोन उचलला बी राग येतो. हे फोन उचलतच नाही तर लवकर. असं म्हणतो. आपण आईवर कसं रुसतो एखाद्या. हं. की आपली आईने फोन उचलला म्हणतो आई लय काय बाया हे कसल्या कामात आहे फोन उचलत नाही. तसं मी म्हटलं त्यांना बाया आता कशाच्या कामात आहेत फोन उचलत नाही ना. हं. वरून म्हटलं थोडं थोडं सगळ्यांचं माझं आयुष्य तुम्हालाच जाऊ द्या. नको बाबा. तुम्ही तुमच्या बाळांसाठी सुखी राहा. स्वामी हा आहेत. ते तर माझं आता आहेच सगळं की. झालंय. हा आहे की. चालतंय मग. खूप छान. आणखीन एक ताई मी शेअर सांगायचं करते. हां होतं. बोला. नाही हा मी ना मी ना गेल्या वर्षी मग सांगायचं राहिलं एवढ्या अनुभवात. मी हं. गेल्या वर्षी ना ताई माझं तर लग्न होऊन आमचं 10 वर्ष झाली. हं, 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 हं. आणि 11वी झालेली माझी. आणि अच्छा. नंतर शाळाच नाही म्हणजे लग्न हो, केलं. हो. बरोबर. हां. हां. मग असं वाटायचं की 12वी पर्यंत तर शिकावं. काय ते 12वी वर तर करता येतं ना काही पण. हो, हो, हो. कमीत कमी. हां. मग काय मुलांच्या ह्यात जमलंच नाही. पोरं पण मोठी झाली. हां. शाळेचा पण विषय सुटला. काय लक्षातच नाही. हां. लक्षात म्हणजे गुंतून गेल्यासारखं झालं की बरोबर. अडकून डोक्यातून जातं शाळा ही माणूस. विषय पूर्णपणे निघून गेला. बरं. आणि परत असं ऐकतो ना सगळ्यांचं. माझी हां. एवढी शाळा झाली, माझी तेवढी शाळा झाली. हो, हो, हो. पोरींचं आता शाळेतल्या वर्गातल्या पोरी शिकल्या, पुढे गेल्या. बरं. हो. आपण पाठीमागेच राहिलो. मग हां. मी काय असंच म्हणायचं स्वामींना, स्वामी माझी 12वी तरी व्हायची पाहिजे होती, 12वी तरी व्हायला पाहिजे होती. हां. पण असा योग आला जुळून गेल्या वर्षी. हां. ते असं काय माहिती मनात आलं. गेले पहिल्या कॉलेजवर गेली तिथं दाखला काढून आणला. इथं शिकल्या शाळेत दाखला टाकला. 12वीवर ऍडमिशन घेतलं. अरे वाह! हां. हां. आणि ह्याने घेतलं बाहेरून घेतलं म्हणजे रोज रोज जाणं होत नाही ना आपल्याला शाळेत. बरोबर, बरोबर. हां. म्हणून बाहेरून घेतलं. आणि काही खोटं बोलत नाही तुम्हाला. मी घरी बसून ते लहान बाळ माझा 3रा मुलगा ना माझा त्यावेळेस 6 हो, महिन्याचा हो. होता बघा पोटात. त्यावेळेस हां. परीक्षा दिलती मी. तुम्हाला खोटं बोलत नाही. नुसतं घरी पुस्तकं वाचून मी 62 मार्क पडलेत 12वीला. बापरे! खरंच हां. कौतुक आहे ताई तुमचं. 62 मार्क पडली. सगळे म्हणायचे कुठली पास होती ही काय आता पास होत असते का हिला काही अभ्यास नाही काय नाही. आणि घरातलं सगळं बघायचं. त्या बरोबर. पोरांचं साधी गोष्ट नाहीये ताई हे. प्रेग्नेन्सी अजून जातच सगळं घरातलं एक असं कुठलं काम नाही की मी कधी कुठलं काम बरोबर. नाही केलं. सगळंच सगळी कामं करावं करायची. लागतं. आणि ही अजून वरून उलट्या आणि ही लय त्रास होत होता. तशी जायची पेपरला तशी जायची पेपरला. फक्त मी बापरे! काय म्हणायचे स्वामी फक्त मला पास करा. बघा. 35 का मार्क पडाना फक्त माझा तरी अपमान होऊ एवढे नका. 62 म्हणजे खूप मोठे मार्क आहेत ताई. खूप फक्त मिळाले. म्हणलं माझा अपमान होऊ देऊ नका स्वामी नाही तर मला सगळी हसतील नाका जागेवर. म्हणजे कसं कोणाचा सपोर्ट नव्हता ना की तो फॉर्म भर म्हणून हो, ऍडमिशन घे बरोबर. म्हणून. कारण सगळे पण ना मला मग काय म्हणले पुढचं पण माहितीये का. शिक्षण करा हां ताई कंप्लीट. हा करणार आहे ना. हां. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं काय होतं पोरं मोठी झाली पोरांना शिकवायचं का तुझी शाळा शिकायला लागली. हां. असं हां. सगळ्यांचं म्हणणं होतं. पण हां. माझ्या मनात कोपऱ्यात असं वाटायचं बाबा 12वी तरी पाहिजे. हां, हां. बरोबर, पुढचं पुढं बरोबर. बघू. आणि बरोबर. माझं म्हणणं काय होतं काटावर का पास 35 जरी पडतील का नाही. 35 हां. पडतील लय झाली. असं माझं म्हणणं. किती पण स्वामी दयाळू आहेत. आणि स्वामी किती सेवेत आलं ना ताई, की स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करून घेतातच. करतेत हो. हो. आणि मी म्हणजे कसं व्हायचं आता आपण पेपरला गेलो ना मॅडम तर हां. आपल्याला अर्धा तास असं बसायला लावतात ना म्हणजे ते रिस्ते हे हो, हो, हो. प्रश्नपत्रिका वगैरे सगळं वाटत आपण बसतोच की. मी बरोबर. तेवढ्या अर्ध्या तासात 11व्या तारक मंत्र म्हणायचे. ते सगळं ओह! होत तर. हां. बापरे! बघा. आणि 11व्या तारक मंत्र म्हणायची आणि मग हां. पेपर लिहायला चालू करायची. आणि आपल्या सवय नसते ना ताई लिखाणाची. हो, हात हो. बसून येतात. हात हो. जवळ येतात. म्हणते स्वामी मला पटापटा लिहू लागा मला आठवू द्या. आणि आजूबाजूची पोरं पुरी होते ना मग ते सांगायचे गाडीला जागा रिकाम्या जागा ते काय करत. आणि असं असं लय भारी दिवस होता होती गेलं पण.
भारी वाटलेलं आणि रिझल्ट लागल्या परत मिस्टर कसं म्हणतात माझे झाली की अगं तू पास मला वाटतं तू नापासच होईल असं म्हणते रे. किती सुंदर सुंदर. पण पुढचं पण चालू ठेवा हा, ताई. हा घेणार आहे आता मी ऍडमिशन घेणार आहे FY ला. हा हा म्हणलं ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट करावं. बरोबर बरोबर. ग्रॅज्युएशन केलं की लगेच मग पुढचे एखादे MBA वगैरे मास्टर डिग्री घेऊन टाकायची. काही ना काही होऊन जाते. हा नाही ते म्हणजे म्हणलं होतं आपण नाही का आता 12वीच्या अंगणवाडीच्या पण भरती निघतात. हो हो हो. शिक्षण कधी वाया जात नाही ते. हा नाही 3 अपत्य चालत नाही सरकारी नोकरीला 2 अपत्य लागतात. पण म्हणलं आज ग्रॅज्युएशन तरी पूर्ण करावं पुढचं पुढे बघायचं. हे बघा नोकरी मिळो ना मिळो पण आपल्या मुलांसाठी आपण त्या ज्ञानाचा उपयोग करू शकतो. आता माझा गेल्या वर्षी मोठा मुलगा 4थीला होता मॅडम. ती मला कसं म्हणते मम्मी अगं तू चांगली मार्क पाडली की असं म्हणते. मग किती आदर्श मिळतं बघा मुलांना. आणि माझं पोरं मला माहिती की असं माझ्या मम्मी तुझी किती शाळा झाली ग मम्मी तू किती शिकली ग मग आपण सांगायचं झाली 11वीपर्यंत शिकली मग लग्न केलं असं सांगावं लागतं बघ. पण पोरांना वाटलं की आपल्या मम्मी सोडवली घरी बसून. खरंय खरंय. ते भारी वाटतं. आणि मुलांबरोबर आपण पण अभ्यासाला बसलं ना ताई तर मुलांना अजून छान वाटतं की अरे आई करते तर आपण पण अजून करू असं. अहो मला म्हणायची की पोरं मम्मी तुला कळते का हे तू शाळेत जात नाही तुला सर शिकवत नाही तर मग तुला कसं कळतंय. मी म्हणते अरे म्हणायची पुस्तक वाचलं की राहतं लक्षात. तो आदर्श मिळतो ना मुलांना. प्रश्न उत्तर पाठ करायची म्हणलं पुस्तक वाचायची मग राहतं लक्षात. असं भारी होतं. किती छान ना. तर मी शेअर करते ताई. सुंदर. पण पुढचं शिक्षण कम्प्लीट करायचं. हो करणार आहे हो. खूप छान खूप दिवसापासून सांगायचं तर मी 2-3 अनुभव शेअर केलं पण हे सांगायचं राहूनच गेलं. मला तर इतका आनंद झाला तुम्ही म्हणजे लग्न झाल्यावर एवढे मुलं ते सगळं करून एवढे छान मार्क. साधी गोष्ट नाही. मला तर वाटलं तर 35 पडलं तरी लाखाला गेलं. खरंय खरंय खरंय. फक्त मी काय व्हायचे माझा म्हणजे अपमान नको व्हायला की बाबा हिने एवढं डेअरिंग केली. एवढं पुढं करून फॉर्म भरला आणि काय केला आणि कुठे गेली नापास झाली. मग करायचंच ताई. हळूहळू तुम्हाला एवढा इंटरेस्ट वाढेल ना तुम्ही कुठे निघून जाल. एवढ्या डिग्र्या होऊन जातील तुमच्या. होय हो घेणार आहे ऍडमिशन. हा ना. ताई काळजी घ्या चांगलं राहा स्वस्त राहा मस्त राहा जेवण करा. हो ताई मी शेअर करते. नंबर सेव्ह करून ठेवा की ताई म्हणजे बरं पडतंय. बरं सांगू का तुम्हाला माझं. अनुभवात येईल चालेल का पण मग. हो चालते काय होतंय. मग सांगा. रत्नाली मोरे. बरं. मी शेअर करते. सेव्ह करून ठेवा बरं का. नक्की ताई. काळजी घ्या मग. हो ताई. श्री स्वामी समर्थ. हो.